ठिकाणी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, येऊन पाहावं, आयोजन पाहावं, इथली स्पर्धा पाहावी आणि खास करून आमच्या वेंगुर्ल्याचं सौंदर्यसुद्धा पाहावं. इतकी सुंदर अशा प्रकारचं आयोजन या निमित्ताने केलं आहे आणि या ग्राउंडवर बसल्यानंतर किंवा इथे बसल्यानंतर ज्या पद्धतीचं सगळं वातावरण दिसतं आहे त्यामुळे खूप चांगलं उत्साहाचं वातावरण या क्रिकेट स्पर्धेमध्ये राहील. इथल्या सहभागी सगळ्याच संघांना खूप चांगलं आपलं प्रदर्शन, आपल्या कलेचं प्रदर्शन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करण्याची संधी या निमित्ताने मिळेल आणि त्यामुळे या सगळ्याच आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. मला या उद्घाटन प्रसंगी निमंत्रित केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, आदरणीय दीपकबाई असतील, यांनी या मतदारसंघामध्ये आणि खास करून राणेसाहेब असतील, यांनी या सगळ्याच भागामध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा असतील या सगळ्यांना प्रोत्साहन देण्याची नेहमीच भूमिका घेतलेली आहे आणि त्याच भूमिकेला अनुसरून आम्ही सगळी मंडळी, व्यासपीठावर बसलेली सगळीच मंडळी आम्ही काम करत असतो आणि म्हणून या सगळ्या क्रीडा रसिकांना आणि क्रीडापटूंना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपण खूप चांगला आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमवण्याचं, आपल्या क्षेत्रामध्ये आपली कला विकसित करण्याचं काम करा आणि त्याच्यासाठी वेळोवेळी तुम्हाला जे जे काही सहकार्य आवश्यक असेल ते त्या ठिकाणी करण्याची निश्चितपणे भूमिका आम्ही सगळेजण सातत्याने घेत राहू. परंतु या सगळ्यातनं चांगले क्रीडापटू या आपल्या जिल्ह्यातनं तयार झाले पाहिजेत की जेणेकरून आपल्या जिल्ह्याचं नाव या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि त्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचं खऱ्या अर्थाने आयोजन करणं आवश्यक असतं आणि ते पाऊल या ठिकाणी छत्रपती मित्रमंडळ सातत्याने घेत आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्याचबरोबर या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय श्री राजन गिरप साहेब यांचं आगमन होते आमच्या मुख्य व्यासपीठावरती. माझे नगराध्यक्ष नगर परिषद वेंगुर्ला, त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय सचिन वालावलकर साहेब यांना की आपण 2 शब्द या उद्घाटन प्रसंगी व्यक्त करावेत. नमस्कार. महाराष्ट्राचा आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आज या वेंगुर्ल्याच्या मैदानावर छत्रपती चषक 2024चं आयोजन केलेले आमचे सर्व या मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, क्रिकेटप्रेमी यांचं खरोखरच मनापासून कौतुक करतो आणि या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरील आमचे सन्माननीय सर्व सदस्य आदरणीय दळवी साहेब, सुहास गौंडळकर, उमेश येरम, राजनजी गिरप, सर्व मान्यवर यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर छत्रपती चषक 2024 अनेक वर्ष हे मंडळ सातत्याने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊन या तालुक्यामध्ये आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहे आणि मग गेल्या 2-4 वर्षापासून सातत्याने या मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लाभलं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. खरं तर ज्या मैदानावर आपण खेळत आहात या मैदानाच्या करिता सातत्याने या भागाचे आमदार सन्माननीय दीपकबाई केसरकर यांच्या माध्यमातून वेगवेगळे या मैदानाच्या करिता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशा पद्धतीची ग्वाही मी गेल्या 2 वर्षापूर्वी सातत्याने देत होतो आणि मग याच्यामध्ये जर आपण ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचं आयोजन करता, लोकांच्या करता सातत्याने रक्तदान शिबिर असेल, क्रिकेटसारखे मॅचेस असतील, लोकांच्याकडे जाऊन सातत्याने हा उपक्रम चालू ठेवता, मग अशा वेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे की आपण सुद्धा या क्रिकेटच्या करता, या मैदानाच्या करता काहीतरी केलं पाहिजे.
म्हणून याच मैदानाच्या राईट साईडला आपण एक बॅडमिंटनचा हॉल बांधलेला आहे आणि मग त्याच्या बाजूला इंडोर या ठिकाणी स्टेडियम, इंडोर गेम्स या ठिकाणी खेळले जातील. याच्याकरिता 3.5 कोटी रुपयाचा निधी हा आचारसंहितेच्या अगोदर मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये या ठिकाणी आपण त्याचं भूमिपूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. आणि मग त्यात विशेष करून या स्टेडियमसाठी गेली अनेक वर्ष अतिशय सुंदर या जिल्ह्यातलं स्टेडियम आहे. मग या स्टेडियमसाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. याच्याकरिता याच्या अगोदर वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या संकल्पनेतून काहीतरी या स्टेडियमसाठी केलं होतं. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन केल्या होत्या. मग या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री यांची भेट घेऊन त्यांना आम्ही सांगितलं की उत्कृष्ट असं स्टेडियम आमच्या वेंगुर्ल्यामध्ये आहे आणि मग सर्व भागामध्ये करोडो रुपयाचा निधी दिला जातो आणि मग माझ्या मतदारसंघातील सुद्धा असं स्टेडियम झालं पाहिजे म्हणून केसरकर साहेबांनी भेट घेऊन आम्ही सांगितलं आणि 16 कोटी रुपयाचं एस्टिमेट हे या स्टेडियमसाठी त्या ठिकाणी क्रीडा आयुक्तांकडे गेलेलं आहे. आणि मला खात्री आहे की पुढच्या 1 महिन्यामध्ये या स्टेडियमसाठी 16 कोटी एवढा निधी मंजूर करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या करायच्या आहेत, वेगवेगळ्या उपाययोजना करायच्या आहेत. मग त्या करत असताना या क्षेत्राशी निगडीत असणारे आमच्या शहरातील सर्व क्रिकेट प्रेमी असतील, जे तज्ज्ञ असतील, त्यांना एकत्र करून याबद्दलचा प्लॅन त्यांच्या समोर ठेवला जाईल आणि मग खऱ्या अर्थाने या भागातल्या लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. काम होत असताना कशा पद्धतीनं केलं पाहिजे याची एक वेगळ्या प्रकारची रचना करून हे काम पूर्णत्वास पुढच्या वर्षभरामध्ये आम्ही करू अशा पद्धतीचं आश्वासन नाही ठामपणे सांगतो. आणि याच्याकरिता आमच्या पक्षाचे आमदार असतील, माननीय खासदार साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, सर्वजण एकत्र करून आमचे नेते दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्लॅन पूर्ण करू अशा पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. जास्त बोलत नाही. काही गोष्टी कृतीमध्ये करून दाखवायच्या असतात आणि आम्ही सातत्याने या वेंगुर्ला शहरासाठी, या वेंगुर्ला तालुक्यासाठी कृतीतनं काही कामं केलेली आहेत. म्हणूनच परत एकदा पुढच्या वर्षी हा चषक सुरुवात होण्याच्या अगोदर एक वेगळं असं वातावरण या स्टेडियमवर होईल याची ग्वाही देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. नक्कीच क्रीडा क्षेत्रासाठी तत्पर असणारे हे व्यक्तिमत्व आज आपण पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच क्रीडा क्षेत्रात आणखी उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मी विनंती करतोय वेंगुर्ला नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय श्री राजन गिरप साहेब यांना की आपण 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर मुख्याधिकारी कंकाळ सर, आमचे दळवी साहेब, सचिन वालावलकर, सुहास गोंडळकर, उमेश रम व इतर सर्व मान्यवर खेळाडू मित्रांनो, हा काय भाषण करण्याचा वेळ नाही आहे. फक्त 2च गोष्टी सांगतो आणि थांबवतो. सचिन वालावलकरने आता बऱ्याच स्टेडियमच्या दृष्टीने बऱ्याच काही घोषणा केल्यात, त्या पूर्ण करणार हे खात्री आहे मला. एक खेळाडू या नात्याने, मी स्वतः खेळाडू आहे, खेळाडू या नात्याने मी सिओना आणि तमाम राजकीय पुढाऱ्यांना एक सांगू इच्छितो की आपण मैदान खूप चांगलं बनवतोय. यापूर्वीसुद्धा आपण टर्फ विकेट बनवलं, खाली पॉपअप ठेवलेले आहेत, ॲटोमॅटिक पाणी चालू होतं वगैरे. परंतु तिथे जे हेलिपॅड केलं जातं ते बंद झालं पाहिजे. खेळाडूंसाठी हे एकदम चुकीची परिस्थिती आहे. जेव्हा निवडणुका आल्या की सर्व मंत्री महोदय ह्या इथे उतरतात आणि आमच्या सर्व मैदानांची अक्षरशः वाट लावतात. पण त्याला मी खेळाडू या नात्याने हे बोलतोय, एक राजकीय म्हणून बोलत नाही आहे. खेळाडूंच्या वतीने मी हे सांगतोय, ते हेलिपॅडची जागा कृपया मुख्याधिकारी साहेबांनी वरिष्ठांशी चर्चा करून दुसरीकडे निश्चित करावी आणि तिथे हेलिपॅड करावं, ही एक माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. दुसरी एक गोष्ट, छत्रपती मंडळाबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती मंडळ खूप चांगल्या प्रकारे काम करतं आहे. दरवर्षी रक्तदान शिबिरसारखे मोठे मोठे उपक्रम राबवतं आणि एक छत्रपती
चषक ही स्पर्धा घेतली जाते. वेंगुर्ल्याचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर वेंगुर्ला हे नियोजनात आणि आयोजनात एक नंबर म्हटलं जातं आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या टीम ह्या वेंगुर्ल्याच्या स्पर्धेसाठी यायला उत्सुक असतात. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचं असलेलं आयोजन. उत्कृष्ट प्रकारचं आयोजन करण्यात वेंगुर्ला छत्रपती मंडळाबद्दल मी बोलतोच, पण वेंगुर्ल्यात कोणतीही स्पर्धा होऊ दे आयोजनात ते कधीही कमी पडणार नाहीत. याचे अनुभव आम्ही परवा गेल्या वर्षी रोटरी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स इथे घेतल्या. धारवाड हुबळीपासूनच्या टीम इथे आल्या, तर संपूर्ण डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्समध्ये वेंगुर्ल्याचं आयोजन एक नंबर हे आम्हाला वरच्या लेवलवर त्याचं बक्षीस मिळालेलं आहे. कारण वेंगुर्ला आयोजनात एक नंबर असतं आणि हे सर्व सहकारी आम्हाला त्यासाठी मदत करत असतात. त्याच्या छत्रपती मंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. भविष्यात स्वतःने अनेक उपक्रम राबवावेत यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्यानंतर मी विनंती करतोय, आमच्या उद्घाटन प्रसंगी आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत वेंगुर्ला नगर परिषदचे मुख्याधिकारी सन्मान श्री पारितोष कंकाळ साहेब. त्यांना मी विनंती करतो की आपण 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. नमस्कार. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. छत्रपती मित्रमंडळ यांच्यामार्फत जसा अगोदरच्या वक्त्यांनी उल्लेख केला की विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात, त्याच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेतच. परंतु छत्रपती चषकाची सर्वजण दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचं 7वं पर्व आता या ठिकाणी पार पडत आहे. त्यानिमित्तानं मी उपस्थित सर्व संघ, त्यातील सदस्य, सर्व छत्रपती मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. नेटकं नियोजन आणि आयोजनाबद्दल ते ओळखले जातात. या ठिकाणी एकाच गोष्टीचा मी उल्लेख करू इच्छितो की यावर्षी राज्यस्तरीय नगरपरिषद कर्मचारी अधिकाऱ्यांची स्पर्धा बदलापूर येथे पार पडली होती आणि या स्पर्धेमध्ये म्हणजे कबड्डी आणि क्रिकेट हे 2 गेम्स होते. यामध्ये वेंगुर्ला नगर परिषदेनं राज्यस्तरीय 3रा क्रमांक पटकावला होता. काही थोड्या फरकानं फायनल मारता आली नव्हती, परंतु या स्पर्धेचं आयोजन यावेळी बदलापूर येथे झालेलं होतं. बदलापूर नगर परिषदेनं आयोजन केलं होतं आणि येणाऱ्या वर्षी वेंगुर्ला नगर परिषद या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्याचा मानस आहे आणि त्यासाठी छत्रपती मित्रमंडळातर्फे जी आजची ही स्पर्धा आयोजित केली आहे याचं जे केलेलं नियोजन आयोजन पाहून आमच्यासाठी एक लेसन म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतोय. याच धर्तीवर आपण पुढच्या वर्षी या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करत आहोत. त्या ठिकाणी सुद्धा आपलं सहकार्य, मार्गदर्शन आम्हाला आवश्यक राहणार आहे. स्टेजवर जे सर्व सन्माननीय सदस्य आहेत, सन्माननीय व्यक्ती आहेत, त्यांचंही आम्हाला सहकार्य निश्चितच असेल. तर नगर परिषदेची जी टीम आहे त्याच्यामध्ये खूप चांगले प्लेयर्स, दर्जेदार प्लेयर आहेत. त्याच्यापैकीच एक नरेश परब आपल्या मित्रमंडळाचा सदस्य आहे. मी आशा व्यक्त करतो की नगर परिषदेचे इतरही प्लेयर्स आहेत, जसे शशांक असेल, जो ह्या कामाचा, कर्तव्याचा भाग म्हणून नाही, ह्या क्रिकेटच्या आस्थेपोटी आत्ता JCB चालवून हे बाकीचे साफसफाई तो करतोय, हे आवर्जून मी सांगू इच्छितो. तसेच देवेंद्र असेल, अजय असेल, यांनाही आपल्या छत्रपती चषकामध्ये पुढच्या वर्षी समाविष्ट करून घ्यावं. आणि परत एकदा सर्वांना या चषकाबद्दल, आयोजनाबद्दल शुभेच्छा देतो आणि आयोजकांनी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. कंकाळ साहेब यांचं क्रीडावरती, क्रीडा हॅलो, क्षेत्रात एक घोषणा करायची राहिली, ज्याची चर्चा मी काल माननीय केसरकर साहेबांशी केली होती की याच छत्रपती चषकातले काही मंडळी ज्यावेळी मला भेटली त्यावेळी मी आज या ठिकाणी अशी घोषणा करतो की दरवर्षी ज्या पद्धतीनं आपण याचं आयोजन करता, आपल्याला माहिती आहे की आयोजन करत असताना बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, परंतु आर्थिक भार हा फार मोठा एक असा विषय असतो की मग कोणाकडे जावं आणि मग सातत्याने ही मंडळी याना त्या मार्गानं हे सर्व गोळा करत असतात. परंतु पुढच्या वर्षीपासून आपणाला अशा पद्धतीचं काही करायला लागणार नाही, या माननीय केसरकर साहेब यांच्या वतीने या ठिकाणी करतो आहे. परंतु त्याच्याकरिता पाठपुरावा हा आपण आमच्या महायुतीच्या मार्फत आपण आपल्या पदाधिकाऱ्यांनी करावा अशी विनंती करतो. धन्यवाद साहेब. आणि ज्याप्रमाणे वालावलकर साहेब यांनी सांगितलं आहे की ही स्पर्धा नक्कीच येणाऱ्या काळात आमदार चषक म्हणून आपण पाहणार आहोत, त्याबद्दल देखील आपलं मनपूर्वक आभार साहेब.
आपण पाहतो वेंगुर्ला शहर हे सुंदर शहर आपण पाहतो या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, परंतु हे वेंगुर्ला शहर सुंदर बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असते ती आपल्या सर्व नगर परिषदेमधील सर्व सहकाऱ्यांची. आणि आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपल्या वेंगुर्ला नगर परिषदेसाठी देखील, की त्यांचं सुंदर कार्य आपण पाहतोय नेहमीच. आणि कोकण विभागात जर पाहिलं तर वेंगुर्ला नगर परिषद आज अग्रगण्य क्रमांकावरती आहे, पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि नक्कीच आपल्यासाठी ही अभिमानास्पद बाब. आणि त्याचबरोबर आगमन होतं अनसूर गावचे सरपंच सन्मानश्री गावडे साहेब यांचं. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचं देखील स्वागत करत आहोत. आणि मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की आपण आमच्या मैदानाच्या दिशेने जायचं आहे. त्या ठिकाणी यष्टींचं पूजन केलं जाईल. आणि सर्व खेळाडूंना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मैदानाच्या दिशेने जायचं आहे. आणि दोन्ही संघ कर्णधार आपल्या सर्व खेळाडूंसहित आपण मैदानाच्या दिशेने लाईनअप करून घ्यायचं आहे. या स्पर्धेदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोड आवाज सन्मानश्री समीर पांढरे सर यांचं आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रेडिओ आवाज ज्येष्ठ समालोचक सन्मानश्री अशोक नाईक यांचं देखील आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हॅलो. दोन्ही टीम लाईनअप करा. त्याला दोन्ही कॅप्टन या. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. सन्माननीय सचिनजी वालावलकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक जिंकतोय ओम नमः शिवाय दोडामार्ग क्रिकेट संघ. तुमचा निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण हरकत नाही. मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी आणि खेळाडूंची ओळख करूया. तुमची टीम लिस्ट आणि त्याचबरोबर सामना लवकर सुरू करूया, कारण सध्या काळोख जरा लवकर पडतो. एकंदरीत 6 सामने संपूर्ण दिवसात आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे लवकरात लवकर आपण सामना सुरू करूया. प्रत्येकी संघात ओव्हरसीज खेळाडू सुद्धा दिसत आहेत. एका बाजूला गुरुप्रसाद आजकर या संघात दिसतोय आणि रुपेश गावकर हा खेळाडू. म्हणजे हे दोन्ही खेळाडू, एक खेळाडू जवळपास 4-4.5 तास अंतर कापत या मैदानात हजर होतोय. सावर्डेहून तो रुपेश गावकर आणि त्याचबरोबर गुरुप्रसाद आरसकर. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, ज्या स्पर्धेचा आज शुभारंभ होतोय. मान्यवरांच्या उपस्थितीत, मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन आणि लगेच सामना होतोय. ओम नमः शिवाय दोडामार्ग विरुद्ध श्री बांदेश्वर 11 बांदा या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल झालाय आणि
एकंदरीत या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचं टायटल सॉन्ग या वर्षीपासनं आम्ही रिलीज करतोय आणि ते लगेचच 2 मिनिटात आपल्या समोर सादर होईल. जी स्पर्धा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यात बाजूच्या गोवा राज्यामध्ये ज्या स्पर्धेचा डंका वाजतोय त्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग या वर्षीपासनं सुरू होतंय आणि अवघ्या काही क्षणातच ते टायटल सॉन्ग आपल्या समोर हे सादर होईल. क्रिकेट खेळाडूंना भेटली संधी टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये सिंधुदुर्ग आमचा आहे भारी कडक आयोजन करतो आम्ही तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची ही झलक एक नंबर गाजतो छत्रपती चषक एक नंबर गाजतो छत्रपती चषक एक नंबर गाजतो छत्रपती चषक एक नंबर गाजतो छत्रपती चषक. चला लवकर सामना सुरू करूया. दोन्ही पंचांना विनंती असेल तुम्ही पण चला. आणि खास रत्नागिरीहून या स्पर्धेसाठी दरवर्षी सहभाग घेणारे पंच तुमचं पण मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेदरम्यान उपस्थित सर्व मान्यवर सर्व क्रीडा रसिक हार्दिक हार्दिक स्वागत. छत्रपती चषक 2024. चला दोन्ही टीम कॅप्टन तुमची टीम लिस्ट अपडेट करा. दोन्ही टीम कॅप्टन तुमची टीम लिस्ट अपडेट करा ताबडतोब आणि लगेच सामना सुरू करूया. सामना पहिला होतोय तो ओम नमः शिवाय दोडामार्ग संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 6 षटकांचा सामना होतोय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी चला लवकर आणि सलामीची जोडी श्री छत्रपती चषक या स्पर्धेदरम्यान श्री बांदेश्वर 11 बांदा मकरंदजी तोरसकर यांचा संघ श्री बांदेश्वर 11 बांदा.
हॅलो, चला सामना सुरू करूया. सामना 6 षटकांचा होतोय. 2 षटकं सुरुवातीची पॉवर प्लेची असतील. 5 गोलंदाज आणि दोन्ही संघ, तुम्हाला विनंती असेल तुमचा अतिरिक्त खेळाडू सामना सुरू होण्यापूर्वी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. दोन्ही टीम कॅप्टन तुमचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. 6 षटकांचा सामना होतोय. 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील.